मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचे? अरे हाय का कुणी? पुन्हा तानात काट्या कुट्यात असं लेकरासनी टाकले. काळीच हाय का नाही? अरे बाय, रडू नका. हा गं हाय ना. हा महादेवा. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहे, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. बानूची निस्सीम भक्ती देवापर्यंत पोहोचत होती. नियतीनं इथे आता कूस बदलायचं ठरवलं होतं. देवा, आज हे काय? सारीपाट आणि अचानक? अचानक नाही देवी, सारं काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी? आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा, आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय, आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विरहाचं दुःख अटळ आहे. सकल सृष्टीचे निर्माता, करता करविता तर आपण आहात स्वामी. सारीपाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून हरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येताच त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला. म्हाळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गडावरून अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बालूबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतीस? तू बघितलं हाय वय त्याला? मी त्याला बघितलं नसेल, पण त्यो मला बघतोय आणि मला खात्री आहे त्यो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणावं बाया तुला, खुळी झालीस बघ तू. बानबाई, बानबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठावे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. वय, तुझं नाव
अनगाव आता ते लय लांब आहे तिकडं. हा मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूळ बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला जे पण असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा चल. बाबा, खंडोबाची महिमा थोरच बघ. अरे तो साक्षात महादेवच की रे. खरंय बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा ते जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव लय ऐकलंय का? तुला माहिती आहे का रे त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लई आहेत बघ. वाघ्या म्हणून हे असे भक्त आहे की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होतोय बघ. काय त्यांचा गोंधळ, कुणी बी ऐकला की खंडोबा कळाला म्हणूनच समज. अगं चला चला चला, बिगी बिगी चला, देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही? मंडळी चला, गोंधळाला सुरुवात करू. अन खंडोबा रायाचं, लागलं मुरळीला या डबाशीला गलबा गेला. अन लागलं मुरळीला या डबाशीला गलबा. जेजुरी पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. याको याको जेजुरीच्या खंडेराया जागराला या या. बाईचा तुकडराया जागराला या या. घसरणीच्या भैरी देवा जागराला या या. जेजुरी गडा वाज चौगडा, पुन्हा धरती ही पलीकड, गड जेजुरी अलीकड. रूप दाऊन बाजू गेली, स्वारी देवाची येडी झाली. पानबाई भयाड लागलं मल्हारी देव मल्हारी. विसरून गेलाय पुण्या गावाला भंडारी देव मल्हारी. नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडल्या खडकाला. मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड. बानूंनी खंडूची यमधुंगरासोबत ओळख करून दिली आणि मल्हारी मार्तंड देव बानू धनगरींकडे चाकरीला राहिला. वर्षामागून वर्ष सरू लागली. बानू खंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली, पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले. देवा, महादेवाच्या या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतं. देवी सरस्वती, ह्या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केलाय. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात. त्यामागे निश्चितच काहीतरी हेतू आहे. नारायण नारायण. आता हे फक्त देवाधिदेव महादेवच जाणे. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता तप लोटणार होतं आणि लवकरच
ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते आणि अखेर तो दिवस उजाडला. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चाकरी चांगलाच राहिलायस. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. हीच कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही रे. येते आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, आय खंडू बाबा, खंडू बाबा, अगं जो बघ इथं बसलाय. काय हाय का त्याला? पडली ती. चल चल चल. इथं बसलाय बाई टापाहली. पाड्यानं समधीकडे उडकलं तुला. अहो, काय आभाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या वाकड्यांना. काय? काय अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारलंय. आता तुला कसं सांगू? अरे पण त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पाप फेडलंस होय तू? अरे कुठं फिरशी हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता रे. आणि तू त्यांना मारून टाकलंस. रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या वाकड्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोयस बरं. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे म्याच त्यांना जित्ता करू शकतो. हा, पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा, तुझ्या जीवाला काय हाय? ये बघ, मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागल. हा, भानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत हा खंड्या काय करू शकत. हा, होय होय. मग काय? ठीक आहे. माझी मेंढर जिद्दी झाली तर मी तुझ्या बरोबर लगीन करीन. समद्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोर सबूत दिलाय पोरीनं. हा, कान आहेत आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जित्या कर. काय? चला. महादेवा, ते चेटूक हाय का भूतात की? ये बाबा हाय तरी कोण? पानाई! अगं चमत्कार झाला ग! सारी मेंढरं जिथं गेली खंडू बाबानं! तुम्ही नाव जसं सुचली, मला आता कोण वाचवणार? चेटूक बी नाय आणि भुताटकी बी नाय. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की र, हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार, मल्हारी मार्तंड हाय. ते बघा तिकडं. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती तो क्षण आला होता. सृष्टीतला अणुरेणू पुलकित रोमांचित झाला होता. समस्त गण डोळ्यात प्राण आणून ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आला होता. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते.
तुझी काही हरकत नसेल ना आमच्याशी विवाह करायला? देवा